थांब आवाज देतो. द्या 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 द्या. पाटील साहेब, ओ पाटील साहेब, बोलला कोण गेला ह्या रे? या पाटलं जगाव दे. जगाई, साला याई बायकोले जोड आहे. बस दोस्ता बाई बायकोनं तू सारखाच आहे. हे बी माझ्या जवळ जवळ येते आणि मग बाई माय नट्टी धरते. असं तू जवळ जवळ तर काय म्हणतेस? तू एक काम कर, त्या 7 बारा मायाकडे दे आणि माय झेरस कापी तू घे. बरं चालते. पलटून घेऊ. बरं चाल. तूच म्हणून राहिला. तूच म्हणून जायलास म्हणजे लमचा हवनकटा. काय झालं का? काय झालं? काय झालं म्हणजे मावाली घेऊन दे म्हणतेस. तुझी वाली घेऊन राहू दे म्हणलं आणि मायवाली घेऊन जा म्हणलं. का करू मी? का करू म्हणजे मा वावरात काम करेन का? मी ना जातो काहून? काहून जा ना. चांगला नाही येतो. तू नको येऊ. काहून? तुझ्या समोर वळल्यान धान काढला होत नाही. असं मग आमच्याकडे धानाच्या बांध्या. हो तिला वाकून काही जमत नाही वाहून का? तुम्ही पराठीवाले. हो 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 बरोबर आहे. चांगलं बरोबर आहे दोस्ता. मी का म्हणलं कुठे तुझी बायको कुठे आहे? तुला दिसली त्याच्या कोठ्या दाखवून दे. चोर खिशा काय म्हणजे भोकन डोरी लागले. दाखवशील तेव्हा का नाही बे? हे काय आहे? हा? दोस्ता मला सांग, मागल रोड्यामध्ये आलतास तू तो वेगळीच बायको घेऊन आलतास. आता आलास तर वेगळीच घेऊन आलास. मला सांग पुन्हा येईन तर वेगळीच आहे. असं म्हणजे मला सांग हे कितव्या नंबरची बायको आहे तुझी? हे तरी अंदाजे मोजली नाही पण 7व्या 8व्या नंबरची असं. हे त्याच्या बहीण. बाबा मी बायकाच्या शौकीन आहो काची. तू बायकाचा शौकीन आहे? तसे लोक पटाच्या बैलाचे शौकीन आहे. हा. तसा मी बायकाच्या शौकीन आहे. तू हा. हो, हो, इकडे होतो ना मी. समजलो ना मी. हे कितव्या नंबरची होती हे बायको? 5व्या 6व्या नंबरची असं. हिला किती दिवस ठेवशील आपल्या घरी? किती ठेवायचे आहे? एखादा खेळ करून घेईन ना तीन पलट. अरे 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 अबे तू तर मला पुरं भूतापेक्षा भूत दिसत बे. हे एखादा खेळ काढी. अरे वा. का बैल गाय मस्त मस्त, बैल समजत, जनावर समजत. मग पलटवून नाही मग आपल्या दानाला नाही लागली तर काय करू तू? असं गाणारे ना लागली. मी का म्हणलं दोस्ता त्या काम झालं तू जा घराकडे जा आणि हे डेकोरेशन त्या बायकोला राहू दे. मी हा मी तू चालला जा त्या बायकोला करतो मी आज. पोईन म्हण का पाहुणचा केव्हा येतस ती बायको येते का? मला नाही करा. तुला नाही बे तुला मागच केलं अजून करून घ्या. फुकट 1 रुपया नाही राहिला मग खिशात. म्हणजे बायको ठेवून देऊ बायको ठेवून दे आणि मी घराकडे जाऊ. तू घराकडे चालला जा. त्या पोहीन मा तू तर मध्ये आसाराम काही वरच्या दिसते. म्हणजे एवढा नीती भ्रष्ट आहो मी. बाबा तो बायको ठेवून दे ना. मी अबे मला तिच्यासोबत काम आहे. माझी पत्नी आहे. पाटील साहेब हा मी बायको तिरभर कोणाच्या घरी ठेवत नाही. काहून? हे कधी संडासले गेली का नाही हा. तिच्या माग मी जातो. असं? जेवढी संडास होत नाही तेवढी हालत नाही मी देतो. असं पुढं वास घेत राहतेस ती. वास काढल्यावर दूर उभा राहतो. असं दोस्ता आता तू दूर उभा आहे. साईडला उभा आहे. नाही मी थांबत नाही. नाही मी थांबत नाही. जात घराकडे. मी घराकडे जातो. बरं, ठीक आहे. काय बैल बांधून नाही. बरं ठीक आहे ना. तुम्ही एक काम कर द्या. तुम्हाला कोणतं काम आहे आपलं काम निपटून घ्या आणि माझ्या बायको घेऊन येतो. घेऊन येतो. किती वाजता आणा? आणून देईल संध्याकाळी 12 वाजता. तू तर मामा फजिता करशील मग. हा? काहून? तू तर उपासमारी करशील मावा. आता ते झालं का? मला सांग तू रातचे 10 वाजता आणून देशील हा. आणि मी का खाईन? काहून? म्हणजे भूक जेवण तुला नाही बनवत हा. तुला स्वयंपाक नाही करताय? मला स्वयंपाक करता आला असता तर हे इले काय केलं असतो. त्याच्या भरपूर अठ्ठा काम आहे तुला. अवठ्या काम आहे. बरं 6 वाजता आणून देतो. झाल पडायच्या पहिले इले आणून द्यायच्या. बरं ठीक आहे. आणि झाल पड्यावर तुम्ही नांद मग नाही जमणार. बरं बरं ठीक आहे. काहून का भाऊ आम्हाला आमच्या घरचे देव झोपवा लागते ना. असं म्हणजे कोणत्या मार्गात आहात तुम्ही? मी मानभाऊ बनतात. असं बापा देव उठवायला लागते झोपवायला लागते. शाबाश. काय हरकत नाही दोस्ता. तुझ्या कामामध्ये खंड पडू देणार नाही याची गॅरंटी घेतो. समजलं का नाही? बरं बरं ठीक आहे. बायको सांगून देतो मी. मी चाललो घराकड. सकाळी तू थंडी पडायचं पहिले काऊन म्हणजे पहिली माझी स्वयंपाक नाहीये. तू एक काम कर, भाकरी बनवते जा. कोणासाठी? आमच्यासाठी नाही. तू का आलू शिलाले असते तर जेवण पाहून राहिलो साल्या तुमच्या पाहून आम्हाला हुरहुर येऊन राहिली.
साले जसे भेटून शेटून बोलू नका अंतर ठेवू नका बाय बायको मी जेवढी बोलणार तू आता साले आपल्या घरी येऊन बोलणं बे तू माझा डब्बा कायच्या पोरखा करतो ना लीलाबाई नमस्कार जी. नमस्कार जी. आजच्या दिवस तुम्हाला वेळ आहे का? हो आहे ना. तर मी एक मार्ग सांगतो तुम्हाला. बरं. माझ्या पत्नीवर जात का तुम्ही? नक्की जाणार. विज्ञान युगाची नार निघाली गाठोडं होतं ज्ञानाचं. अय्या. अनेक महापुरुषांची विचारधारा पुस्तकं त्यामध्ये होती आणि ते नार निघाली ते ज्ञानाचं वाटप करण्यासाठी. असं. तर मग पुढे काय झालं? काय झालं? ऐका. आणि मग काय? विवेकाचे करुण मंथन आणि मग काय? घेण्या आले गिराईक दोन वाढविना मान जिरो
शाहीरनी शांत ठेवा भान याच ठिकाणी माझा वेळ समाप्त झाला. यानंतर आमच्या जोडीला लाभलेल्या प्रतिस्पर्धी शाहिराला सन्माननीय सुरमते बारसाकडे येऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. धन्यवाद. ऐके माझे बहिणी लीलाबाई ग घराकडे जाण्याची तयारी कर म्हटलं बहिणी माय. चालकडे मी पण तुझीच वाट पाहत होती ग. काय मला आणली होती आज? अगं मी आणली होती बाई चिक्कलवाली लोणी. हो का? हो ना.